क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महानगरपालिका करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महानगरपालिकेचा राज्यात चौथा क्रमांक आहे। ठाणे शहर 100% क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समिती निहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी, यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। क्षयरोग मुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन केलं। राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केलं होतं। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश विरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, क्षयरोग तज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी येथे उपस्थित होते। करुणा चौधरी, वर्षा धीवर सर्वोत्कृष्ट परिचारिका, वर्षा धीवर, ज्योत्स्ना काकड सर्वोत्कृष्ट परिचारिका, सौभाग्यवती स्नेहल खामकर या देखील सर्वोत्कृष्ट प्रसाविका, सौभाग्यवती मंगल कडलक सर्वोत्कृष्ट प्रसाविका, ज्योति सिंह, संगीता पाटील सर्वोत्कृष्ट आशा वर्कर क्षयरोग विभाग, सौभाग्यवती पूनम कुंभार, सर्वोत्कृष्ट आशा वर्कर क्षयरोग विभाग। क्षयरोग निर्मूलनाकरता आमचे सर्व डॉक्टर्स माननीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रसाद पाटील आणि पूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत करत असते, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असते आणि देशामध्ये क्षयरोग निर्मूलनामध्ये आमची महानगरपालिका चौथ्या स्तरावर आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या सर्व संस्था असतील, कर्मचारी असतील, त्यांचा सत्कार या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आला होता। त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानण्याकरता मी आज या ठिकाणी उपस्थित होतो। मी आव्हान एवढंच करेल की कायदे कानून हे सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहेत, परंतु माझ्यासमोर जर एखादा थुंकत असेल आणि मी जर त्याला टोकला किंवा त्याला त्याची चूक जर त्याची जाणीव करून दिली तर नक्कीच हे प्रमाण कमी होईल। रस्त्यावरती लोक थुंकत असतात आपल्यासमोर, आपण फक्त मनातल्या मनात त्याला शिवी देतो आणि पुढे जातो, तर त्यापेक्षा त्याला जर टोकलं आपण हे चुकीचं करतोयस आणि हे जर लोकांनी ज्यावेळी करतील त्याचवेळी हे सर्व गोष्टी कमी होतील।